हॅलो एव्हरीवन, ट्युटोरियल इन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की एक्सेलमध्ये आपण ऑटोफिट कॉलम कसं सेट करू शकतो। जेव्हा तुम्ही एक्सेलमध्ये काही डेटा एंट्री करता, लाईक आता मी इथे टाईप करते एम्प्लॉई डिटेल्स, ओके। सो बघा, जेव्हा मी एंटर करते तेव्हा हा जो आपण त्याच्यामध्ये एंटर केलेला डेटा आहे तो त्या सेलच्या बाहेर जातोय, राईट। सो अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं, यहाँ पे इथे कॉलम ॲडजस्ट करायला लागतं, ओके। सो जेव्हा आपण एक्सेलमध्ये काही डेटा एंट्री करतो, टायपिंग करतो, तेव्हा हे सारखं कॉलम ॲडजस्ट करणं खूप टाईम कन्झ्युमिंग होतं। सो त्यासाठी आपण आधीच एक्सेलमध्ये डेटा एंट्री करायच्या आधीच एक कोड जनरेट करून ते ऑटोफिट ऑप्शन करून ठेवणार आहोत। सो ते कसं करायचं ते आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे। सर्वात पहिलं आपल्याला शीट 1 वर जायचं आहे, किंवा जी शीट ॲक्टिव्ह आहे ज्याच्यात तुम्ही डेटा एंट्री करताय त्या शीटवर जायचं आहे। माऊसने तिथे राईट क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू कोडवर क्लिक करायचं आहे। व्ह्यू कोडवर क्लिक केल्यानंतर इथे जिथे जनरल आहे तिथे आपल्याला ड्रॉप डाऊनवर क्लिक करायचं आहे आणि वर्कशीट सिलेक्ट करायचं आहे। आता इथे प्रायव्हेट सब आणि एंड सबच्या मध्ये आपल्याला एक कोड लिहायचा आहे। तो कोड आहे सेल्स डॉट एंटायर कॉलम्स। इथे जसं मी इथे टाईप करायला लागते ना, खाली ते जे कोड आहे ते मला ऑटोमॅटिक सजेस्ट करते। सो मला याच्यातून एंटायर कॉलम सिलेक्ट करायचे, एंटायर कॉलम, ओके, डॉट ऑटोफिट, ओके। सो इथे मला इथे डबल क्लिक करून हा ऑटोफिट सिलेक्ट करायचा किंवा टाईप करायचं, ओके। सेल्स डॉट एंटायर कॉलम डॉट ऑटोफिट हा कोड आहे। हा इथे टाईप केल्यानंतर इथे बघा सेव्हचं ऑप्शन आहे, तिथे मला सेव्ह करायचं आहे वर्कबुक, ओके। क्लिक करायचं त्याच्यावर। सो इथे सेव्हसाठी तुम्हाला विचारेल, ओके। सो सेव्हसाठी विचारल्यानंतर इथे मी आता बुक 1 नावाने सेव्ह करून ठेवते डेस्कटॉपवर, ठीक आहे। सो सेव्ह करायचं आहे, ठीक आहे। सो आता मी हे सेव्ह केलं आणि आता जर मी एक्सेल फाईलमध्ये जाते, इकडे एक्सेलवर क्लिक करून एक्सेल फाईलमध्ये जायचं आहे। सो आता जर मी इथे एक्सेल फाईलमध्ये जाते, सो त्याच्यामध्ये आता इथे जर मी डेटा टाईप करते, समजा तेजल आनंद पार्टे, आणि जर मी एंटर देते तर बघा हा जो कॉलम आहे तो ऑटोमॅटिकली ऑटोफिट झाला, ओके। किंवा मी जर समजा दुसरं काही इथे टाईप करते दुसऱ्या कॉलममध्ये, समजा स्प्लिटिंग अँड मर्जिंग सेल्स, एंटर। सो बघा हा जो कॉलम होता बी कॉलम हा ऑटोफिट झाला, ओके। सो असं का झालं, कारण मी इथे जेव्हा व्ह्यू कोडमध्ये राईट क्लिक करून इथे व्ह्यू कोडमध्ये मी ऑलरेडी तो कोड देऊन ठेवला आहे की सेल्स एंटायर कॉलम ऑटोफिट, म्हणजे जे ह्या वर्कशीटमध्ये या शीटमध्ये जे काही कॉलम्स आहेत ते ऑटोफिट मोडवर करून ठेवले, ठीक आहे। सो यामुळे काय होईल, तुमचा जो टाईम आहे प्रत्येक वेळेला कॉलम ॲडजस्ट करायचा तो सेव्ह होईल, ठीक आहे। तर तुम्हाला जर एक्सेल, वर्ड, पॉवर पॉईंट आणि कॅनव्हाचे जर कोर्सेस एंटायर बेसिक टू ॲडव्हान्स लेवल कोर्सेस शिकायचे असतील तर आमचे उर्मीचे कोर्सेस आहेत। 200च्या वरती स्टुडंट्स आहेत आणि 40चे रेटिंग आहेत, 40 पीपल्सने रेट केले त्याला, आणि ऑल पॉझिटिव्ह रेटिंग्स आहेत। डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांच्या लिंक्स दिले आहेत। बेसिक टू ॲडव्हान्स लेवल जर तुम्हाला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आणि कॅनव्हा डिटेलमध्ये शिकायचं असेल, डेटा ॲनालिसिस प्लस, तर तुम्ही त्या खाली डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून चेक करू शकता उर्मीचे आमचे कोर्सेस, ओके। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।